नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोलाइस काथोनी हा पाठ समजून घेतला आहे. आज आपण मोलाइस काथोनी या पाठाचा पॉइंटर्स म्हणजेच प्रश्न उत्तरे समजून घेऊया. चला तर मित्रांनो, पॉइंटर्सला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. अंडरलाइन द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट इन द स्टोरी. प्रश्न पहिला, तुम्हाला गोष्टीमधील अवघड वाटणारे शब्द शोधा आणि त्यांना अधोरेखित करा. यामधील ए. ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये बी. लिस्ट 10 ऑफ द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट. Look them up in a dictionary. Present the meanings in the classroom. 10 अवघड शब्दांची यादी शोधा. यांना शब्दकोशात पहा. या शब्दांचे अर्थ वर्गात सादर करा. यामध्ये सी. From groups of 5 to 8, compare the list of difficult words and their meanings. List the word whose meanings are not clear to the group and ask for your teacher's help. 5 ते 8 विद्यार्थ्यांचे गट करा. अवघड शब्दांची यादी आणि त्याचे अर्थ यांची तुलना करा. ज्या शब्दांचे अर्थ समजले नाहीत त्या शब्दांचे अर्थ तुमच्या शिक्षकांना विचारा. क्वेश्चन नंबर 2. फाइंड आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम द पॅसेज. खालील प्रश्नांची उत्तरे उतार्यामधून शोधून लिहा. यामधील एक. व्हॉट टेरिबल साईट डिड यंग मोलाई सी. तरुण मोलाईला कोणते भयानक दृश्य दिसले. आन्सर. यंग मोलाई सॉ थाउजंड्स ऑफ स्नेक्स ले डेड ऑन वन ऑफ द सँडबार्स. पॅरेग्राफ 2. तरुण मोलाईला एका वाळूच्या बांधावर हजारो साप मरून पडलेले दिसले. उतारा नंबर 2. यामधील दुसरा. व्हॉट डीड मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड व्हिलेज एल्डर्स ॲडवाईज. वन विभागातील अनेक लोकांनी आणि गावातील वडीलधाऱ्या माणसांनी कोणता सल्ला दिला. आन्सर. मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड व्हिलेज एल्डर्स ॲडवाईज हिम नॉट टू वेस्ट हिज टाईम इन ग्रोविंग ट्रीज. पॅरेग्राफ नंबर 4. वन विभागातील अनेक लोकांनी आणि गावातील वडीलधाऱ्या माणसांनी मोलाई त्याचा वेळ झाडे वाढवण्यामध्ये फुकट घालतो असा सल्ला दिला. उतारा क्रमांक 4. यामध्ये 3. व्हॉट ट्रीज डीड मोलाई प्लांट ॲट द बिगिनिंग. मोलाईने सुरुवातीला कोणती झाडे लावली. मोलाई बिगिनिंग प्लांटेड बांबू. पॅरेग्राफ नंबर 4. मोलाईने सुरुवातीला बांबूची झाडे लावली. उतारा क्रमांक 4. यामध्ये 4. अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग्स व्हॉट एल्स डीड मोलाई कॅरी टू द आयलँड. मोलाई रोपांशिवाय बेटांवर अजून काय नेत असे. आन्सर. मोलाई कॅरीड टू द आयलँड गुड सॉईल, हीप ऑफ रेड अर्न्स अँड डिफरंट टाईप ऑफ ग्रासेस. पॅरेग्राफ नंबर 5 अँड 6. मोलाई चांगली माती, लाल मुंग्यांचे ढीग आणि वेगवेगळ्या प्रकारचे गवत बेटांवर घेऊन जात असे. उतारा क्रमांक 5 आणि 6. यामध्ये 5. व्हॉट अदर थिंग्स केम टू आयलँड विथ द ट्रीज. झाडांबरोबर बेटांवर इतर कोणत्या गोष्टी आल्या. केम टू आयलँड विथ ट्रीज, बर्ड्स, insect and animals and with many more seeds. पॅरेग्राफ नंबर 8. बेटांवर झाडांबरोबरच पक्षी, कीटक आणि प्राणी तसेच त्यांच्यासोबतच खूप सारे बियाणे आले. उतारा क्रमांक 8. यामध्ये 6. हाऊ मच एरिया डज मोलाई काथोनी कव्हर टुडे.
आज मोलाईच्या जंगलाने किती क्षेत्र व्यापले आहे? आन्सर. टुडे मोलाईस काथोनी कव्हर्स an area of nearly 1500 acres. पॅरेग्राफ नंबर 9. आज मोलाईच्या जंगलाने जवळपास 1500 एकरचा क्षेत्र व्यापला आहे. उतारा क्रमांक 9. यामध्ये 7. व्हॉट डू द एलिफंट व्हिजिट्स शो? हत्तीचे येणे काय दर्शवते? आन्सर. द एलिफंट व्हिजिट शो द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड कंडिशन. पॅरेग्राफ नंबर 9. हत्तीची भेट ही संपूर्ण जंगल एकदम चांगल्या प्रकाराचे आहे हे दाखवते. उतारा क्रमांक 9. यामध्ये 8. व्हॉट हार्डशिप डीड मोलाई सफर ऑन द आयलँड? मोलाईला बेटांवर कोणते कठीण अनुभव आले? आन्सर. मोलाई सफर्ड ऑन द आयलँड हेवी रेन्स, स्कॉर्चिंग हीट अँड द ऑपोजिशन फ्रॉम द पीपल. पॅरेग्राफ नंबर 10. मोलाईला बेटांवर जोराच्या पावसांचा, कडक उन्हांचा आणि लोकांच्या विरोधाचा सामना असे अनुभव आले. उतारा क्रमांक 10. यामध्ये 9. व्हॉट डीड द एलिफंट डिस्ट्रॉय? हत्तींनी कशाचा नाश केला होता? आन्सर. द एलिफंट डिस्ट्रॉय द राईस फील्ड्स अँड द हर्ट्स ऑन देअर वे. पॅरेग्राफ नंबर 11. हत्तींनी भाताची शेते आणि त्यांच्या मार्गातील झोपड्या नष्ट केल्या होत्या. उतारा क्रमांक 11. यामध्ये 10. व्हॉट डज मोलाई कीप फॉर हिज ओन लिव्हिंग? मोलाईने स्वतःचे जीवन जगण्यासाठी काय ठेवले? आन्सर. मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. पॅरेग्राफ नंबर 12. मोलाईने स्वतःचे जीवन जगण्यासाठी गुरे ठेवली होती. उतारा क्रमांक 12. आणि 11. व्हॉट इज मोलाईज मॅसेज टू द वर्ल्ड? मोलाईने जगाला कोणता संदेश दिला? आन्सर. ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲट लीस्ट 2 trees. ट्रीज विल हेल्प अस टू ब्रीथ लाईफ लाँग. पॅरेग्राफ नंबर 14. प्रत्येकाने किमान 2 झाडे लावावी आणि ती वाढवावी. झाडे आपणास आयुष्यभर श्वासोश्वासासाठी उपयोगी आहे. उतारा क्रमांक 14. नाऊ नंबर द पॅरेग्राफ इन द पॅसेज. अगेन्स्ट ईच ऑफ द क्वेश्चन्स अबोव, राईट द नंबर ऑफ द पॅरेग्राफ in which you found the answer, and or against each paragraph write the numbers of the question based on it. म्हणजेच आता उतार्यातील परिच्छेदांना क्रमांक द्या. वरील प्रश्नांचे उत्तर ज्या परिच्छेदामध्ये सापडले आहे त्या उत्तरासमोर परिच्छेदाचा क्रमांक लिहा. मित्रांनो, म्हणूनच याचे उत्तर अगोदरच आपण प्रश्न उत्तरामध्ये सांगितलेले आहे. क्वेश्चन नंबर 3. राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोविंग. खालील घटकांवर थोडक्यात माहिती लिहा. द ब्रह्मपुत्रा. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. इट इज मोर दॅन 7 to 8 kilometers wide in some places. It has many sandbars and even an island known as Majuli Island. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. Sometimes the river sweeps away some of the sandbars. मोलाईस काथोनी म्हणजेच मोलाईचे जंगल. मोलाई has grown his forest on the sandbars of the Brahmaputra. The forest is named the Molais Kathoni, means Molais forest. Today, Molais Kathoni covers an area of nearly 1500 acres.
The forest has thousands of different trees and plants. It homes birds and animals including deer, apes, and even rhinos and tigers. A herd of about 100 elephants visit the forest every year and stay there for about 3 months. Elephants come to मोलाई काथोनी म्हणजेच हत्ती मोलाईच्या जंगलात येतात. Because of the thick forest, a herd of about 100 elephants has started visiting Molai's Kathoni every year. They stay there for about 3 months. They cause a lot of damage on the way to the forest. They destroy the rice field and herds of the people. People of the area were angry with Molai because his forest had attracted the elephant to come over there. The world comes to know about Molai's Kathoni. म्हणजे मोलाईचे जंगल आज जगाला माहिती झाले. The world didn't know about Molai's work and Molai's forest. One day, a photographer wandering in that area found Molai working in his forest and guarding it. He was greatly impressed when he knew that Molai had grown the forest single-handedly. He told media, the newspapers, TV channels, etc. about Molai's great achievement. The government honored him with the Padma Shri award. Question number 4. Copy the quotations from the Jadhav Payam Molai in good handwriting and display them in your classroom. प्रश्न 4. जाधव पयंग म्हणजेच मोलाईची अवतरणे सुंदर हस्त अक्षरात लिहा आणि त्यांना तुमच्या वर्गात दाखवा. Quotations. Each one of us should plant and grow at least 2 trees. The trees will take care of carbon dioxide. Trees we produce throughout our life and give us enough oxygen to breathe. Question number 5. Prepare poster on plant at least 2 trees each. प्रश्न 5. प्रत्येकाने कमीत कमी 2 झाडे लावा. यावर पोस्टर तयार करा. आपण येथे हा झाडे लावतानाचा फोटो दिलेला आहे. हा फोटो फक्त आपणास समजण्यासाठी आहे. मित्रांनो, आपणास पण अशा प्रकारचे चित्र काढून दाखवायचे आहे. Question number 6. Find the names and location of least 10 different trees in your surroundings. Write 1 or 2 lines about each of them. प्रश्न 6. तुमच्या परिसरातील वेगवेगळ्या भागातील कमीत कमी 10 झाडांची नावे शोधा. या प्रत्येकाबद्दल 1 किंवा 2 ओळी लिहा. 1. नीम. It is used in the preparation of many kinds of cosmetic, also used to treat pox virus. 2. Mahogany. The trunk of his trees is used to make furniture, musical instrument. 3. Peepal. This is one of the rare trees of India that release oxygen both in day and the night. Number 4. Ashoka. Ashoka tree is known for evergreen thick foliage, fragrant flowers and pointed top. Number 5. Mango. It provides different types of tasty and juicy mangoes. Number 6. Amla. Amla is highly rich in vitamin C.
does use in common cold. नंबर 7 कोकोनट म्हणजेच नारळाचे झाड. It supplies food, drink and shelter and also supplies raw material. नंबर 8 बनिया ट्री म्हणजेच वडाचे झाड. It is the national tree of India and used for many health benefit. Number 9 papaya. The papaya, a fruit, is very sweet and useful to live healthy. Number 10 tamarind tree म्हणजे चिंचेचे झाड. The tamarind tree is very thick and its shade is very cool. Question number 7. Imagine the following situation and write simple speeches or dialogues with the help of the passage. Any two. प्रश्न 7. खालील परिस्थितीची कल्पना करा आणि उतार्याच्या मदतीने साधे भाषण किंवा संभाषण लिहा. कोणतेही दोन. यामध्ये ए. मोलाई टॉक्स टू हिमसेल्फ आफ्टर ही सीज द डेड स्नेक्स. जेव्हा त्याने मेलेले साप पाहिले तेव्हा मोलाई स्वतःशीच बोलतो. मोलाई, ओ व्हॉट हॅड हॅपन टू दिस स्नेक. अरे या सापांना काय झालं असेल. हाऊ कॅन थाउजंड ऑफ स्नेक्स ले डेड. हजारो साप एकदम कसे काय मरू शकतात. दिस इज व्हेरी टेरिबल. हे किती भयंकर आहे. आय नीड टू फाइंड आउट द रिझन. मला याचे कारण शोधले पाहिजे. यस, नाऊ आय नो इट. होय, मला याचे कारण माहिती झाले. दे हॅड बीन वॉश अशोवर विथ द फ्लड. ते नक्कीच पाण्याच्या प्रवाहाबरोबर किनाऱ्यावर आले असेल. अँड नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम. आणि त्यांना तेथे वाचवण्यासाठी झाडे नव्हती. दे हॅड ऑल डायड इन स्कॉल्डिंग सन. म्हणून ते सर्व तळपत्या उन्हात मरून गेली. नाऊ आय हॅव टू प्लांट ट्रीज हियर. आता मला येथे झाडे लावावी लागेल. यामध्ये बी. मोलाई टॉक्स टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अबाउट हिज विश. म्हणजे मोलाईने वन विभागाच्या लोकांना आपल्या इच्छेबद्दल सांगितले. मोलाई, सर आय विश टू प्लांट ट्रीज ऑन सँडबार्स. मोलाई म्हणतो, सर मला वाळूच्या बांधावर झाडे लावायची आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट. मोलाई, नथिंग ग्रोज ऑन सँडबार्स. वन विभाग म्हणतो, मोलाई वाळूच्या बांधावर काहीच उगवणार नाही. मोलाई, आय हॅव डिसाइडेड टू ग्रो ट्रीज ऑन सँडबार्स. मोलाई म्हणतो, मी ठरवलंय की वाळूच्या बांधावर झाडे उगवायची. फॉरेस्ट डिपार्टमेंट. डोंट वेस्ट युअर टाईम. वन विभाग म्हणतो, तू तुझा वेळ फुकट घालवतोय. मोलाई, समवन ॲडवाइज मी टू ग्रो बांबूस ऑन सँडबार्स. मोलाई म्हणतो, मला कोणीतरी सल्ला दिलाय वाळूच्या बांधावर बांबू उगवतात. फॉरेस्ट डिपार्टमेंट. ओके, वी विल गिव यू सम सॅपलिंग्स. ट्राय युअर लक. वन विभाग म्हणतो, आम्ही तुला काही रोपे देऊ. तू तुझं नशीब आजमावून बघ. धन्यवाद मित्रांनो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.